छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ। राजभवनामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये शपथविधीचा सोहळा। ज्यांचा शेवट चांगला ते सर्व उत्तम। भुजबळांची शपथविधीच्या नंतर पहिली प्रतिक्रिया। तर कोणत्याही खात्याची मागणी केलेली नाही, मुख्यमंत्री देतील ते खातं चालेल, भुजबळ यांचं वक्तव्य। धनंजय मुंडेंचा मंत्रालयामधील कक्ष 2 महिन्यांनंतर उघडला। भुजबळांना मंत्रालयामधील 204 क्रमांकाचा कक्ष मिळण्याची शक्यता। मंत्रालयामधील 204 क्रमांकाच्या कक्षामध्ये साफसफाईचं काम सुरू। छगन भुजबळ यांच्या एंट्रीमुळे नाशिकमधल्या पालकमंत्री पदाची स्पर्धा वाढली। गिरीश महाजन, दादा भुसे आणि आता भुजबळ प्रबळ दावेदार। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती पालकमंत्री पदाच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष। ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं निधन। वयाच्या 86व्या वर्षी नारळीकर यांनी घेतला अखेरचा श्वास। वृद्धापकाळामुळे पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली। डॉक्टर जयंत नारळीकर यांची मुलगी गिरिजा यांना मुख्यमंत्र्यांकडून फोन करून त्यांचं सांत्वन। नारळीकर यांच्यावरती शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जातील। महाराष्ट्र भूषण जयंत नारळीकर यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे। एक महान शास्त्रज्ञ आणि तितकाच मोठा लेखक आपण गमावला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्स पोस्ट करून श्रद्धांजली वाहिली। अरुण डोंगळे यांच्याकडून गोकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा। हसन मुश्रीफ आणि सतीश पाटील यांच्यासोबत चर्चा केल्याच्या नंतर गोकुळच्या एमडींकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला। साताऱ्यामधल्या शाहू कला मंदिर नाट्यगृहाची दुरावस्था। ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्याकडून नाट्यगृहाच्या विषयी नाराजी व्यक्त। यवतमाळमधल्या हिवरा संगम येवठे गावामध्ये नागरिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोंडून ठेवलं। वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या त्रासाला कंटाळून नागरिक आक्रमक। हिंगोलीच्या वसमतमध्ये आमदार राजू नवघरे यांच्याकडून बसस्थानकाची पाहणी। काही दिवसांपूर्वी झालेल्या कामाला तडे जात असल्यामुळे राजू नवघरे यांनी कंत्राटदारांना धारेवर धरलं। मध्य रेल्वेच्या अंबरनाथ सीएसएमटी लोकलमध्ये जोरदार हाणामारी। जागेच्या वादामधून एका पुरुष प्रवाशाकडून महिलेला बेदम मारहाण। रेल्वे प्रशासनाकडून अद्यापही कारवाई नाही। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आणि उद्या जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा। राज्याच्या अनेक भागांमध्ये ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारे वाहणार असल्यामुळे वादळी सरी बरसण्याचा अंदाज। पिंपरी ते निगडीच्या दरम्यान मेट्रोच्या मार्गिकेसाठी खोदकाम करत असताना जलवाहिनी फुटली आणि हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे। मेट्रोच्या कामांमध्ये वारंवार अशा घटना घडूनही पालिकेकडून कारवाई नाही। ठाण्याच्या काही भागामध्ये उद्या पाणीपुरवठा बंद राहील। सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत दुरुस्तीच्या कामासाठी या भागामध्ये पाणी येणार नसल्याची माहिती मिळते आहे। धाराशिवमध्ये तुळजाभवानीच्या चरणी पैलवान रविराज चव्हाण यांच्याकडून 1 किलो चांदीची गदा अर्पण। यावेळी मंदिर संस्थानाच्या वतीनं चव्हाण कुटुंबियांचा सत्कार। तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून नवीन व्हीआयपी दर्शनाची नियमावली जाहीर। स्तनदा माता, दिव्यांग व्यक्ती आणि वृद्धांना निःशुल्क दर्शन मिळणार आहे। कोल्हापूरमधल्या नेरलीमध्ये बेंदूर सणाच्या निमित्ताने भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन। सतेज ऋतू असं या स्पर्धेचं नाव। आमदार सतेज पाटील यांनी बैलगाडी चालवून स्पर्धेपूर्वीचा थरार अनुभवला। बीडमधल्या परळीमध्ये समाधान मुंडे मारहाणीच्या प्रकरणी भागवत साबळे, सुरेश साबळे यासह इतर 8 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल। समाधान मुंडे, शिवराज दिवटे मारहाण प्रकरणामधील आरोपी। मात्र समाधानलाच मारहाण झाल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। बीडच्या अमळनेरमध्ये 5 जणांवरती किरकोळ कारणावरून प्राणघातक हल्ला। 4 जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावरती उपचार सुरू। या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यामध्ये 5 जणांवरती गुन्हा। तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये आणखी 2 आरोपींना बेड्या। अटकेत असलेल्या आरोपींची संख्या आता 18 पर्यंत पोहोचली आहे। आदि कैलाश ओम पर्वत तीर्थयात्रेच्या मार्गावरती मातीचा ढिगारा पडल्यामुळे हा मार्ग बंद झालाय। रस्ता बंद झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी। आदि कैलास यात्रेला जाणारे भाविकही अडकून पडले आहेत। रोहित शर्माने फॅन्टसी क्रिकेट स्पर्धेमधील विजेत्यांपैकी एकाला त्याची मौल्यवान लॅम्बोर्गिनी उरुस कार ही भेट दिलेली आहे। रोहितने ड्रीम 11च्या जाहिरातीमध्ये विनोदी पद्धतीने कार द्यायचं आश्वासन दिलं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।